साक्री तहसील कार्यालयासमोर काँग्रेस व युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट पेपर फुटी प्रकरण तसेच केंद्र सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ भारतीय युवक काँग्रेसच्या छात्रों की गूंज अभियानाअंतर्गत साक्री तहसील कार्यालयासमोर काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याचे सांगत त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साक्री येथे हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनात साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी जिल्हा अध्यक्ष प्रवीण चौरे, शहर अध्यक्ष सचिन सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास बागुल, दीपक साळुंखे, दिगंबर क्षीरसागर, अल्पसंख्याक आघाडीचे युसुफ सय्यद, संदीप भोये, किसान काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल जाधव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच साक्री तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर देसले, उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, शहर अध्यक्ष प्रज्योत देसले, प्रदेश सचिव जयंतकुमार सोनवणे, जिल्हा महासचिव जयेश खैरनार यांच्यासह प्रकाश राऊत, सुनील बहिरम, कुंदन गांगुर्डे, संदीप भोये, रितेश नांद्रे, पियुष नांद्रे आणि युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली. जंतर-मंतरवर आंदोलन चालू आहे. या क्रूर निद्रावस्थेत असलेल्या या भारत सरकारच्या गुंडशाही पोलिसांनी आपल्या लहान लहान लेकरांना अमानुषपणे अत्याचार केले. 12-15 वर्षाच्या मुलींना सुद्धा क्रूर पोलिसांनी अत्याचार केले, मारलं, त्यांना रस्त्यावर पाडलं. एवढंच नव्हे तर या देशाचा विरोधी पक्ष नेते आमचे नेते राहुलजी गांधी हे जेव्हा आंदोलनात त्या ठिकाणी परवा गेले, पंतप्रधानाच्या दरवाजासमोर दरवाजा ठोकण्यासाठी गेले की शिक्षण मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घ्या, आमचा घेऊ नका. 150 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झालेले आहेत. नीट परीक्षेच्या या गैरव्यवहाराच्या पायरी 21 विद्यार्थ्यांचं बलिदान झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तात्काळ राजीनामा द्या हे सांगण्यासाठी गेलेल्या विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांना फडफडाटलेलं, त्यांच्या रक्तातून रक्त वाहत होते तरी पोलिसांनी अमानुषपणे लाठ्या बाकीच्या कार्यकर्त्यांना मारलं, त्याचा निषेध केला. आणि या देशभर या गोष्टीचा निषेध होत आहे. म्हणून साक्री तालुक्यातले सगळे समविचारी आपले जे सर्वपक्षीय पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आंदोलनामध्ये काँग्रेसचा सगळे वंचित असतील सगळेजण या ठिकाणी सामील झालेले आहेत. आणि या निमित्ताने आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आमच्या भावना केंद्र सरकारला पोहोचवा आणि या केंद्रीय शिक्षण मंत्रीचा तात्काळ राजीनामा घ्या. व्यावसायिकाचा मुलगा न्यायासाठी 5 मिनिटं आपल्या मुलाला पैसे भरून शिकवू शकतो. एखाद्या शेतकऱ्याला बंदसाठी रवाना व्हायचा आहे. 5 मिनिटात नीट शिवाय पर्याय नाही. आम्ही आमची